आज मुंबई, कोकण आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता. पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. आतापर्यंत राज्यात 6 बळी. कोकणात पावसाचं थैमान. जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. चिपळूणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पावसाचं पाणी. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी. 4 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाल्याची माहिती. किश्तवाडच्या 14 ऑगस्टच्या ढगफुटीनंतर 65 लोकांचा मृत्यू. मराठवाड्यातही सलग 2 दिवस पावसाचं थैमान. नांदेडमधील पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याला रौद्र रूप. तर लातूरमध्येही मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ. जगदीप धनखडांनंतर आता तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत कुठे? संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल. तत्कालीन आयुक्तांनी गद्दारांना चिन्ह दिल्याचाही राऊतांचा निशाणा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती डोक्यातून काढून टाका. भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना. राष्ट्रवादीकडून स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू असल्याच्या चर्चांना उधाण. अजित पवारांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अज्ञातानं लावलेल्या बॅनरनं वेधलं लक्ष. 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्र उपाशी. खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी. बॅनरवर आशय. वसंतदादांचं सरकार मी पाडलं. तब्बल 48 वर्षांनंतर शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली. तेव्हाचा राजकारणात घडलेला प्रसंगही सांगितला. निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. बिहारमधील मतदार यादी विशेष फेरतपासणीबाबत माहिती देणार. राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडे लक्ष. राहुल गांधी यांची आजपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा. 38 पैकी 25 जिल्ह्यांमधून जाणार यात्रा. तर 1 सप्टेंबरला होणार सांगता सभा. तेजस्वी यादवांसह अनेक नेते होणार सहभागी. भाजपच्या संसदीय बोर्डाची आज दिल्लीत बैठक. एनडीएचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार होऊ शकतो निश्चित. 21 ऑगस्ट आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. खुर्चीवर बसून अंगविक्षेप करत गाणं गायल्यानं नांदेड उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात निलंबित. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळेंची कारवाई. आज मुंबईतील प्रमुख गणपतींचा आगमन सोहळा. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं देखील आज दिमाखात आगमन होणार. परेल वर्कशॉप परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. अवकाशात भारताचा झेंडा फडकवणारे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला दिल्लीत दाखल. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन लखनौला रवाना होणार. युक्रेन रशिया युद्धात अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल. युक्रेननं रशियाचा शांतता करार स्वीकारावा, डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला. पुतिन यांच्यासोबतच्या चर्चेपर्यंत ट्रम्प घेत होते युक्रेनची बाजू.